सध्या होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आमचा ओबीसी बहुजन पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या जवळपास गेल्या 15 दिवसामध्ये जवळपास तीन बैठका यापूर्वी झालेल्या आहेत. तीन निवडणूक लढाव्यात अशी भावना जी आहे ती गेल्या 3 बैठकामध्ये त्यावेळी चर्चा झाली. आमच्या पक्षाकडून जवळपास 22 उमेदवारांची यादी जी आहे ती आम्ही माननीय बाळासाहेब आंबेडकर यांना दिली होती. त्याच्याविषयी चर्चाही आमची सुरू होती आणि काही जागांच्यावरती आमचं एकमतही झालं होतं आणि पुढील भूमिका जी आहे ती आम्ही एकत्रितपणे बसून कशाप्रकारे ह्या महाराष्ट्रातल्या ह्या लोकसभा आम्ही एक करणार आहोत ही भूमिका आम्ही स्पष्ट करणार होतो. आमच्या पक्षाची कार्यकारिणी जी आहे ती 29 तारखेला आम्ही बसणार आहोत. 29 तारखेला आमच्या पक्षाची पहिली यादी जी आहे ती आम्ही या ठिकाणी आम्ही जाहीर करू. या महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि भटके विमुक्त जे आहे जवळपास 60% या ठिकाणी मतदार आहेत आणि त्यांना आतापर्यंत जे आहे आतापर्यंत त्यांना कुणी तिकीटही देत नव्हतं. एकंदर तुम्ही आता पाहिलं असेल की ज्या प्रमुख पक्ष जे आहेत त्यांनी ज्या काही उमेदवार जाहीर केलेले आहेत त्यामध्ये ओबीसी समाज असेल धनगर समाज असेल जवळपास एकही जागा जी आहे ती त्या ठिकाणी देण्यात आलेली दिसून येत नाही. आणि म्हणजे ही जी परंपरा जी आहे की ह्या भटकेमुक्त आणि ओबीसींना या लोकसभेच्या निवडणुकीपासून दूर ठेवायचं जे धोरण आहे ते या निवडणुकीमध्ये सुद्धा पुन्हा ह्या प्रमुख पक्षांनी घेतलेलं दिसत आहे. परंतु आता प्रकाश आंबेडकर आणि आमची जी चर्चा सुरू होती त्याच्यामध्ये आज प्रकाश आंबेडकरांची आज प्रेस कॉन्फरन्स त्या ठिकाणी झाली अकोल्यामध्ये आणि त्या ठिकाणी त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करताना काल त्यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली आणि त्यांच्या भूमिकेतून जरांगे पाटील 30 तारखेनंतर जी काही भूमिका घेणार आहेत त्यानंतर आंबेडकरांची भूमिका जी आहे त्या अनुषंगाने ते स्पष्ट करणार आहेत. आमची भूमिका जी आहे की जे आम्ही ओबीसी आणि भटक्यामुक्तांचे लाखांचे मेळावे जे आम्ही घेतले या मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरती कारण मराठा समाजाने कुठल्याही परिस्थितीत आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेणार अशी भूमिका जरांगे पाटलांनी घेतलेली आहे आणि त्या भूमिकेला संपूर्ण ओबीसी आणि भटकेमुक्त जे आहेत त्यांनी महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे विरोध केलेला आहे. त्यांची भूमिका ही कुठल्याही ओबीसी आणि भटकेमुक्तांना मुळीच मान्य होणारी नाही. इव्हन जे आमचे मेळावे झाले त्यापैकी 4-5 मेळाव्यामध्ये स्वतः प्रकाश आंबेडकर आमच्या मेळाव्याला मार्गदर्शक पण उपस्थित होते. त्या मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करताना त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली की ओबीसीचं आरक्षणाचं ताट वेगळं आणि मराठा समाजाचं आरक्षणाचं ताट वेगळं. त्याचप्रमाणे आरक्षणवाद्यालाच मतदान करायचं ही सुद्धा भूमिका जी आहे ही भूमिका आम्ही एकत्रितपणे आम्हीही मांडली आंबेडकर साहेबांनी मांडली. परंतु आता जरांगेंच्या भूमिकेशी कुठल्याही परिस्थितीत ओबीसी म्हणून आम्ही किंवा भटकेमुक्त म्हणून आम्हाला मुळीच ती भूमिका मान्य होणारी नाही. जरांगेंना आंबेडकरांची भूमिका जी आहे की ओबीसीचं ताट वेगळं मराठा समाजाचं आरक्षण ताट वेगळं ही आंबेडकर साहेबांनी मांडलेली भूमिका जी आहे ती जरांगेंना मान्य आहे का? आणि जर ती भूमिका जरांगेंना मान्य नसेल तर मग आंबेडकर साहेब काय भूमिका घेणार आहेत याकडं आमचं लक्ष असेल. कारण कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाचं 3-13 झालेलं आम्हाला चालणार नाही आणि जरांगेंची भूमिका आजसुद्धा जी आहे कुठल्याही परिस्थितीत ओबीसीचंच आरक्षण पाहिजे आणि तेही सगळ्यांचा GR काढून संबंध मराठा समाजाला सरसकट मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन ओबीसीमध्ये घालण्याची जी भूमिका जी आहे ती भूमिका आम्हाला मुळीच मान्य नाही. आंबेडकर साहेबांना आमची विनंती आहे की तुम्हीसुद्धा ही भूमिका जी आहे याविषयी आपली भूमिका जर स्पष्ट केली तर बरं होईल. कारण शेवटी राजकारण करत असताना समाजकारणाचा सत्यानाश झालेला ह्या ओबीसीला मुळीच चालणार नाही आणि म्हणून ही भूमिका स्पष्ट होणं फार महत्त्वाचं आहे. जर ही भूमिका जी आहे ती आंबेडकर साहेबांनी भूमिका मांडली जर ती जरांगेंना मान्य नसेल
तर मग जरांगे आणि आंबेडकर साहेब हे कुठल्या तत्वावरती एक होणार आहेत हेही सुद्धा आम्हाला स्पष्ट होणं अतिशय आवश्यक आहे. आमची विनंती राहील आंबेडकर साहेबांना की जी भूमिका आपण मिळवून घेतलेली आहे की जी एकंदर महाराष्ट्रामध्ये जवळ 60-65% जनतेच्या हिताची भूमिका आपण सगळ्यांनी म्हणून यापूर्वी घेतलेली आहे, त्या भूमिकेशी आपण कुठल्याही परिस्थितीत आपण ठाम असणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे आंबेडकर साहेबांनासुद्धा, दलित बांधवांनासुद्धा की या आरक्षणाच्या लढाईमध्ये यामध्ये आरक्षणवाद्यांनी आरक्षणवाद्यालाच मतदान केलं गेलं पाहिजे ह्या भूमिकेशी आपण सगळ्यांनी मिळून ठाम असणं, तरच आपल्याला हा सामाजिक न्याय जो आहे तो या राज्यामध्ये आपल्याला मिळवता येईल. नाहीतर पुन्हा जे आहे भविष्यात आपल्या ह्या ओबीसी भटक्यामुक्त आणि दलितांच्या पिढ्या ज्या आहेत या महाराष्ट्रामध्ये उद्ध्वस्त झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील. म्हणून हा सामाजिक न्यायाचा लढा जो आहे तो आम्हाला ह्यावेळी मतपेटीतून आम्हाला लढाव्याच लागेल आणि ती लढाई आम्हाला जिंकावीच लागेल. मग ही लोकसभेची निवडणूक असेल किंवा विधानसभेची निवडणूक असेल, त्या निवडणुकीतून कुठल्याही परिस्थितीत सत्ता जी आहे ही सत्ता आम्हाला ओबीसी भटकेमुक्त आणि आमच्या मागासवर्गीयांना जी आहे ती सत्ता संपादन करण्याचं जो आहे हे एक आम्हाला एक मिळाली संधी आहे. आणि ती संधी सगळ्या दलित बांधवांनी मिळून, सगळ्या मागासवर्गीयांनी मिळून एकत्रितपणे लढा दिला तरच ही संधी जी आहे ती आपण प्राप्त करू शकू.